सकाळ लवकर उठले, कामं पट्टापट्टा आवरली, बाळाला शाळेत पाठवलं. त्यानंतर सगळं काम आवरून झाल्यानंतर म्हटलं आज थोडंसं नामजप करावं आणि गुरुचरित्र अध्याय 14 वाचावा. गुरुचरित्र अध्याय 14 एवढाच माझ्याकडे आहे, कारण ते गुरुचरित्र पूर्ण अध्याय आणायचा, मग ते पारायण करायचं, ते थोडंसं डिफिकल्ट जातं. तर हे एवढं मला सोयीस्कर वाटते वाचण्यासाठी. आणि त्यानंतरच मी तारक मंत्रसुद्धा म्हणत असते. मी डेली नाही करत, पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो मी तेव्हा नित्यनेमाने हे करते बरं का. त्यानंतर माझ्याकडे भगवद्गीता पण आहे, तीही मी वाचते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाचत असते. कसं आहे हो, आपण फक्त एक देवाचं भगवंताचं फक्त नाव घेतो, ते एक निमित्त आहेत, पण लोकांना तेही खटकतं. पण काय हरकत नाही, खटकलं तर खटकलं. आपल्या देवावरती विश्वास ठेवायचा. चला, तुम्ही माझा व्लॉग एन्जॉय करा. दुपारी कचऱ्याची गाडी येते, तर कचरा टाकून घेतला. दुपारी थोडा आराम केला. नंतर संध्याकाळची वेळ झाली, कारण दुपारी मी फारसं काही शूटच केलं नाही. मला थोडंसं सामान आणायचं होतं, भाजीपाला आणायचा होता, थोडंसं टोमॅटो हे असंच थोडंफार आणायचं होतं. मी गेले, पटकन जाऊन आले, कारण बाळ एकटंच घरात होतं, त्याला आतमध्ये बसवलेलं. थोडेसे टोमॅटो, लिंबू आणि काकडी घेऊन आले, कारण आम्हाला लिंबू तर हे कंपल्सरी जेवणात लागतं. एक दिवशी जरी नसेल तरी असं चुकल्यासारखं होतं. आणि आमच्या बाळराजांना तर काकडी खायची होती. आणि आज खूप साधा सिंपल बेत होता, एकदम वरण भात आणि पुलाव, म्हणजे वरण, पुलाव, चपाती भाजी किंवा भाकरी. इकडे डाळ पण छान शिजली होती. मग इकडे मी पुलावाचं तयारी करत होते. आणि मी लसूण सकाळची तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवते. थोडासा लसूण मी सोलून ठेवते आणि ती मी काचेच्या ही छोटीशी माझ्याकडे बरणी आहे त्यामध्ये ठेवते. त्यामुळे काय होतं की आपला लसूण चांगला राहतो. आणि ती हवाबंद डब्बा आहे आणि मी जास्त पण ठेवत नाही. इकडे आमच्या बाळराजांचं खेळणं आमचे बाळराज इकडे खेळतात आणि आधी पुलाव शिजतो, त्याच्यामुळं मी थोडीशी बाहेर आले, थोडंसं बाहेर वॉकिंग करावं म्हटलं. मग माझं हे वेलवेटाच्या फुलाकडे माझं लक्ष गेले. आता उन्हाळा सुरू होतोय तर झाड पूर्ण असं सुकायला लागलेलं आहे. म्हटलं त्याचे थोडेसे बिया काढावेत आणि ते असंच बिया काढायच्या ते असंच मी टाकून देते. ते ॲटोमॅटिकली पावसाळ्यात त्याची रोपं परत उगवून येतात. आणि मी प्रत्येक वेळेस असंच फॉलो करते. मी काही त्या बिया ठेवत नाही आणि नेक्स्ट इयरला टाकत नाही. मी अशाच ती टाकून देते मातीत, ॲटोमॅटिकली ते येतात. इकडे आमचे बाळराजे मातीमध्ये शंख सापडला म्हणून उत्साहाने मला सांगत होते. ॲक्च्युली मी पण लहानपणी अशीच करायची बरं का. वाळूमधून शंख शिंपल्या गोळा करायची, त्याच्या माळा बनवायची. कोण असं करायचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचं बाळ म्हणायचं, हे ठेव ना गं तुझ्याकडे सांभाळून. मी म्हटलं ते तुझ्याकडेच राहू दे बाळा. त्यानंतर माझी नजर कोरफडीकडे गेली. ती एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे इकडे पुलावही तयार झालेला आहे. तर हा दिवस संपलेला आहे. माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.